अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीला वेग आलेला आहे। अयोध्या नगरीमध्ये मोठी सजावट करण्यात आली आहे। मुख्य रस्त्यांसह शरयू काठ सजलेला आहे। लता मंगेशकर चौकामध्ये आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली आहे। नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिराचे महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज अयोध्येमध्ये दाखल झालेत। सुधीरदास महाराज रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची पूजा सांगणार आहेत। अयोध्येतील लता मंगेशकर चौकामध्ये मी आहे आणि रामललाच्या स्वागतासाठी हा चौक पुन्हा एकदा सजतोय। आपण हे दृश्य या ठिकाणी बघितले। महाराष्ट्रातील तरुण या ठिकाणी रांगोळी काढतोय। विना चौकातलं हे दृश्य आहे। आकर्षक रांगोळीनं संपूर्ण अयोध्या जी आहे ती सजलेली आहे। नाशिकचे महंत सुधीरदास महाराज आपल्या सोबत आहे। महाराज काय सांगणार, अयोध्या सजलेली आहे रामललाच्या स्वागतासाठी? एखाद्या नववधूसारखी आज अयोध्या नटलेली आहे आणि आज प्रधान देवता आणि अग्निस्थापन अग्निमंथन करून अग्नी काढला जाणार आहे। स्थापित देवतांचं आता उत्तरपूजन होतंय। 9 वाजता अग्निमंथन होतंय आणि सर्व ज्या प्रधान देवता आहेत चतुर्वेद पारायण या ठिकाणी आरंभ झाले। चतुर्वेद पूजन होऊन पुन्हा त्या ठिकाणी देवतांचा केशरादिवास, फलादिवास, पुष्पादिवास हे रामललाच्या मूर्तीला गर्भगृहामध्ये होईल आणि जे नवकुंड आहे त्या नवकुंडामध्ये अग्निस्थापन होऊन ग्रहस्थापना होतील आणि ग्रहांचं आज हवन होईल। किती महत्त्वाचं, 500 वर्षानंतर राम आपल्या स्वगृही परत आहेत। संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालेलं आहे। किती मोठा क्षण हा। मी एकच शब्द त्याकरता वापरेल, त्याला देव दुर्लभ असा शब्द आहे। देवतांना देखील दुर्लभ असा हा क्षण आहे आणि स्वर्गातनं देवता देखील अयोध्यामध्ये येण्याकरता उत्सुक असावेत असा एकंदरीत वातावरणाचा आविर्भाव या ठिकाणी आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, अयोध्या। तर एक्सक्लुसिव्ह हे दृश्य आपण पाहतोय। प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घडत आहे। अयोध्येमधले ही दृश्य थेट अयोध्येमधील ऐतिहासिक क्षण, अयोध्येमधल्या रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला घडत आहे। तर अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन, ऐतिहासिक असा क्षण अयोध्येमधला 22 जानेवारीला 12:20 या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। गर्भगृहामध्ये ही मूर्ती या ठिकाणी विराजमान करण्यात आलेली आहे। बालरूपातील रामलल्लाच्या मूर्तीची ही पहिली झलक आपण TV9 मराठीवर पाहतोय।